नमस्कार मित्रांनो, मी भगवंत अहिरे. माझं यूट्यूब चॅनल भगवंत अहिरे फ्लूट टीचर याच्यावर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बऱ्याच मित्रांच्या आग्रहास्तव मी बासरीवर आधारित काही लेसन माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. याआधी मी काही बेसिक सा रे ग म किंवा अलंकार ह्या प्रकारचं पहिलं प्रकरण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे. आता थोडं पुढे जाऊन आपल्याला शिकायला पाहिजे म्हणून पुढचं प्रकरण घेत आहे. आता शास्त्रीय संगीत बघत असताना मला तरी वाटतं की भूप राग हा बासरीवर शिकण्यासाठी थोडासा सोपा राग पडतो. याची एक दोन कारणं अशी की हा तर एक ओढव जातीचा राग आहे, म्हणजे 5 स्वर आरोहात आणि 5 स्वर अवरोहात असा हा राग आहे. दुसरं, ह्या रागामध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत म्हणून तो जरा सोपा जातो. मनी म आणि नी ह्या रागामध्ये वर्जित केलेले आहेत. शांत प्रवृत्तीचा राग आहे, प्रकृती शांत याचे. रात्रीच्या पहिल्या प्रहरात हा राग गायला जातो. आता प्रहर म्हणजे काय की 24 तासाचे सारखे 8 भाग केलेले आहेत, 3-3 तासाचे. त्याच्यात रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे संध्याकाळी साधारणतः 7 ते 9 वाजेपर्यंत हा राग वाजवला जातो, गायला जातो, खुलतो. तर आपण भूप रागासंदर्भात ही माहिती बघणार आहोत. बासरीवर हा कसा वाजवला जातो अत्यंत सोप्या पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला तो सहज समजेल, रुचेल आणि पचेल आणि आपल्याला सुद्धा लवकरात लवकर तो वाजवता येईल. तर कोणतंही गीत असेल किंवा कोणतंही काम असेल ते करत असताना आधी शांतपणे एक मोठा श्वास घ्यायचा असतो. तसं संगीताआधी देखील शांत बसून पहिल्यांदा तर आपल्याला सा लावावा लागतो. तर आपण आधी सा लावूया. अशा पद्धतीने एक सा लावल्यानंतर भूप रागाचा आरोह आणि अवरोह आपल्याला म्हणून घ्यायचा आहे. बासरीवर न वाजवता आधी तोंडी म्हणूया. सा सा रे ग पा धा सा सा ध प ग रे सा. परत एकदा आपण लिहून घेऊ शकता. आरोह सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. आता बासरीवर वाजवून बघूया.
अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच वेळेस आरोह आणि अवरोह यांची प्रॅक्टिस करावी लागेल. आता मग आरोह आणि अवरोह झाल्यानंतर आपल्याला पकड बघावी लागेल. पकड म्हणजे काय? पकड हे त्या रागाचं मुख्य अंग असतं, चलन असतं, ज्याच्यावरून आपल्याला ओळखता येतो की हा कोणता राग आहे. तर मग भूप रागाचं पकड काय आहे किंवा भूप रागाची पकड काय आहे? तर ती अशी आहे, सा सा रे ग पा ग रे ग रे पा ग ग रे सा ध सा. आता बासरीवर अजून बघूया. आता ह्या रागाचं वैशिष्ट्य असं की याच्यात तीव्र मध्यमाचा कण हा घेतला जातो, म्हणून हा यमन रागातला कल्याण रागातला राग मानला जातो. कल्याण रागात कल्याण थाटात हा राग घेतला जातो, कारण याच्यात तीव्र मध्यमाचा कण घेतला जातो. तर अशा पद्धतीने आपण ह्या रागाची पकड व्यवस्थित पाठ करून ती बासरीवर रटून ह्या रागाचा अभ्यास करू शकतो. आणि हळूहळू एकेका स्वराचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हा राग चांगल्या पद्धतीने समजू शकतो. आणि मग या रागावर आधारित काही हिंदी गीते असतील, काही भक्तिगीते असतील, भावगीतं असतील, आपण ते हळूहळू बासरीवर वाजवू शकतो. याच्या पुढच्या प्रकरणात मी 1-2 हिंदी गीतं देखील आपल्याला या बासरीवर वाजवून दाखवणार आहे. परंतु आता आपण एक पहाडी धून हळूवारपणे वाजून बघूया ती कशी जमते ते. अशा पद्धतीने आपण ही पहाडी धून वाजवू शकतो. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. याच्या पुढच्या भागात या रागाविषयी अधिक जाणून घेऊया. या रागावर आधारित काही गीतं असतील त्यांचाही अभ्यास करूया. तोपर्यंत थांबतो. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.